नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नीटची परीक्षा झाल्यानंतर पुढच्या ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे आहेत। एनटीए आणि पोस्ट एक्झाम ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ओएमआर सीट विद्यार्थ्यांना दाखवण्यापासून ते प्रोव्हिजनल आन्सर की ते फायनल आन्सर की हा प्रवास कशा प्रकारे असणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन एनटीएने आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेली आहे। नेमकी ती इन्फॉर्मेशन काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नीट यूजी 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। विषयाला आपण सुरुवात करतो। विषयाचं टायटल आहे एनटीए पोस्ट एक्झामिनेशन ऍक्टिव्हिटीज, म्हणजेच विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे, आता पुढच्या ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे असणार आहेत, म्हणजेच एक्झाम ते रिझल्ट हा जो काही प्रवास आहे याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे असणार आहेत ते आपण पाहणार आहोत इन्फॉर्मेशन बुलेटिन नुसार। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमीचं एक ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे। वेगवेगळ्या आन्सर कीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला संभाव्य स्कोर कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोरला महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळू शकतं हे विद्यार्थी त्या ठिकाणी ॲपमध्ये पाहू शकतात। त्यासाठी प्लॅटफॉर्म फीस त्या ठिकाणी आकारली जाते। जरी तुम्ही कॉलेज नाही पाहिलं तरी या ठिकाणी न्यूज आणि अलर्ट अशा प्रकारचा एक टॅब दिलेला आहे, ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग संदर्भातले महत्त्वाचे अपडेट, एनटीएच्या महत्त्वाच्या सूचना, त्याचबरोबर कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये देत असतो। त्याचबरोबर फ्री बुकलेट सुद्धा विद्यार्थ्यांना आपण यामार्फत प्रोव्हाइड करत असतो। सध्या आपल्याकडे डीम्ड एमबीबीएसचं फ्री बुकलेट त्या ठिकाणी अवेलेबल आहे। महाराष्ट्र एमबीबीएसचं संपूर्ण राऊंडचं कॅटेगरी वाईज कट ऑफचं बुकलेट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि बीडीएसचं संपूर्ण राऊंड वाईज कॅटेगरीचं कट ऑफ बुकलेट, त्याचबरोबर फिजिओथेरपी ॲडमिशनचे अपडेट, त्याचबरोबर इतर जे काही ॲडमिशनचे अपडेट्स आत्ता सध्या चालू आहेत त्याची माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मोफत मिळणार आहे। जर तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर iOSची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुढे जाऊयात। एनटीएच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आता पुढे कशा प्रकारे असणार आहेत, तर डिस्प्ले ऑफ ओएमआर सीट, म्हणजेच विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलमध्ये जो काही पेपर सोडवलेला आहे तो विद्यार्थ्यांना दाखवला जातो एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर। यासाठी सगळ्यांचे ओएमआर सीट सार्वजनिक केले जातात का, तर तसं नाही। विद्यार्थ्यांना आपलं प्रोफाईल जे आहे एनटीएचा फॉर्म भरत असताना जे आपलं प्रोफाईल त्या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे ते लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओएमआर सीट डिस्प्ले केली जाते आणि या संदर्भातली नोटीस एनटीए अगोदर काढत असतं की केव्हा ओएमआर सीट डिस्प्ले होईल। त्याचबरोबर या ओएमआर सीट सोबत प्रोव्हिजनल आन्सर की सुद्धा येतात, ती सुद्धा आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत आणि ह्याच्यावर विद्यार्थ्यांकडून चॅलेंजेस घेतले जातात। तर विद्यार्थ्यांना अगोदर नोटीस काढून सांगितलं जातं की या दिवशी ओएमआर सीट आणि प्रोव्हिजनल आन्सर की पब्लिश करणार आहोत आणि या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना क्वेश्चनला किंवा प्रोव्हिजनल आन्सर कीला चॅलेंजेस करण्यासाठी हा वेळ दिलेला आहे। त्या वेळेत विद्यार्थ्यांना ती ऍक्टिव्हिटी करायची आहे। येणाऱ्या काळामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्ये एनटीए विद्यार्थ्यांची ओएमआर सीट त्याचबरोबर प्रोव्हिजनल आन्सर की विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देईल। आता ही ओएमआर सीट कशा प्रकारे दिसते विद्यार्थ्यांनी आपलं पोर्टल लॉग इन केल्यानंतर पोर्टलमध्ये एक टॅब दिला जातो, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सोडवलेली जी काही ओएमआर सीट आहे ती विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपातही त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आणि ती ओएमआर सीट एनटीए कम्प्युटर बेस्ड जे काही सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामार्फत स्कॅन करून जे रेकॉर्डेड रिस्पॉन्स आलेले आहेत त्या मशीनद्वारे ते सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवतात। म्हणजेच ओएमआर सीट विद्यार्थ्यांची आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ओएमआर सीट जशाच तशी स्कॅन करून पण दाखवली जाते। व्ह्यू ओएमआर अशा प्रकारचा टॅब त्या ठिकाणी येतो आणि याचबरोबर बाजूलाच कम्प्युटर रेकॉर्डनी कशा प्रकारे केलं, म्हणजे इथं क्वेश्चन 1 आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या क्वेश्चनचं 3 आन्सर लिहिला असेल तर या ठिकाणी 3 येईल। इथं क्वेश्चन 2 याचा आन्सर विद्यार्थ्यांनी 2 लिहिलं तर 2 येईल। अशा प्रकारे कम्प्युटर रेकॉर्डेड रिस्पॉन्स सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवला जातो। मग विद्यार्थ्यांनी काय करायचं असतं की आपली ओएमआर सीट बघायची असते आणि कम्प्युटर रिस्पॉन्स पण पूर्ण क्वेश्चनचे चेक करायचं असते की कम्प्युटरनं व्यवस्थित ते स्कॅन केलेलं आहे का, आपण जी उत्तरं लिहिलेली आहेत तीच क्वेश्चनच्या पुढे दिसत आहेत का, हे विद्यार्थ्यांना तपासावं लागतं। आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाविषयी डाऊट आला असेल की आपण ओएमआर मध्ये एक उत्तर लिहिलेलं आहे आणि कम्प्युटर रिस्पॉन्समध्ये किंवा त्या स्कॅनिंगमध्ये वेगळं उत्तर त्या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे, तशा क्वेश्चनला विद्यार्थ्यांना चॅलेंज करण्याची सुद्धा संधी एनटीए मार्फत दिली जाते आणि विद्यार्थी त्याला चॅलेंज करू शकतात। एका क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी 200 रुपये नॉन रिफंडेबल एनटीए मार्फत त्या ठिकाणी आकारले
जातात. म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता, ॲप्लिकंट्स विल बी गिवन अन ऑपॉर्च्युनिटी टू सबमिट रिप्रेझेंटेशन अगेन्स्ट द OMR ग्रेडिंग बाय पेईंग अ नॉन रिफंडेबल प्रोसेसिंग फी ऑफ 200 पर क्वेश्चन. म्हणजे एका क्वेश्चनला तुम्ही 2 क्वेश्चनला चॅलेंज केलं तर 400 रुपये त्या ठिकाणी होतील आणि ते पैसे भरून तुम्हाला त्या ठिकाणी चॅलेंज करता येतं. आणि ते चॅलेंज केल्यानंतर NTA कडनं ते पुन्हा तपासलं जातं. जे करेक्ट असेल तर विद्यार्थ्यांचे ती OMR सीटचे जे काही रेकॉर्डेड रिस्पॉन्स आहे तो पुन्हा करेक्ट करून विद्यार्थ्याचा नवीन अपडेटेड जे आहे त्याच्यावरून त्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. तर अशा प्रकारची OMR सीटची प्रोसेस असणार आहे पुढे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमचं करेक्ट असेल चॅलेंज तर तुम्हाला कुठल्याही मार्फत ते कळवलं जाणार नाही, ऑटोमॅटिक ते अपडेट केलं जाईल तुमच्या प्रोफाईलमध्ये आणि जे अपडेटेड आहे तेच तुमच्या रिझल्टसाठी ते पुढे ग्राह्य धरलं जाईल. अशा प्रकारचं OMR सीटचं एक चॅलेंज विद्यार्थी करू शकतात. पुढे आहे प्रोव्हिजनल आन्सर की. OMR सीटचा एक टॅब तर येतोच, बाजूला तुम्ही जो क्वेश्चन पेपर सेट तुम्हाला मिळालेला होता त्या क्वेश्चन पेपर सीटची प्रोव्हिजनल आन्सर की, ही फायनल नसते, प्रोव्हिजनल आन्सर की म्हणजे तुम्ही सोडवलेले जे प्रश्नांची उत्तर आहेत त्याचं कम्प्युटर स्कॅनिंग किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो कम्प्युटरद्वारे ते दिसतं. तुम्ही सोडवलेली PDF स्वरूपात तुम्हाला OMR सीट जशाच तशी स्कॅन करून दिली जाते. हे 2 टॅली झाल्यानंतर विद्यार्थी मग प्रोव्हिजनल आन्सर की जे NTA दिलेले आहे, NTA चे जे उत्तर आहेत तुमच्या क्वेश्चन पेपर बुकलेटचे ते प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये समाविष्ट केले जातात. आणि तुम्हाला जर वाटलं की NTA एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मार्फत चुकीचं दिलेलं आहे आणि तुमच्या मते त्या प्रश्नाचं उत्तर दुसरं कुठलं तरी ऑप्शन आहे, अशा वेळी तुम्ही प्रोव्हिजनल आन्सर कीला सुद्धा चॅलेंज करू शकता. याही ठिकाणी पर क्वेश्चन तुम्हाला 200 रुपये आकारले जातात. आणि जर तुमचं जे काही चॅलेंज आहे हे जर ॲक्सेप्ट झालं तर ती जी आन्सर की आहे ती पुन्हा अपडेट होते फायनल आन्सर कीमध्ये आणि ते नव्याने ते उत्तर NTA त्या ठिकाणी ग्राह्य धरत असतं. आणि चॅलेंज जर तुमचं फेल झालं तर प्रोव्हिजनल आन्सर की मधलं जे उत्तर आहे जे दशात तसं राहतं आणि तुमचे 200 रुपये तुम्हाला परत मिळणार नाहीत. अशा प्रकारे म्हणजे 200 रुपये कोणत्याही कंडिशनमध्ये परत मिळणार नाहीत. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जेव्हा जर त्यांनी चॅलेंज केलं तर चॅलेंज केलेलं आहे ते करेक्ट आहे रॉंग आहे हे पुन्हा विद्यार्थ्यांना सांगितलं जात नाही. त्यांच्या लेवलवर ते त्या ठिकाणी अपडेट करून घेतले जातात. म्हणजे 2 ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलवर दिसतात, एक OMR सीट आणि एक प्रोव्हिजनल आन्सर की. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे चॅलेंजेस आल्यानंतर सगळे चॅलेंजेस पुन्हा एकदा तपासले जातात आणि त्याच्यामध्ये जे जे करेक्ट आहेत चॅलेंजेस त्या करेक्ट चॅलेंजेसला पुन्हा ग्राह्य धरून एक पुन्हा पुढची स्टेप जी आहे ती आहे फायनल आन्सर की. म्हणजेच प्रोव्हिजनल आन्सर की वरून संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांचे चॅलेंजेस तपासले जातात. चॅलेंजेस करेक्ट असतील तर ते फायनल आन्सर की मध्ये अपडेट करून घेतले जातात आणि फायनल आन्सर की प्रकाशित केली जाते आणि त्या फायनल आन्सर की वरूनच विद्यार्थ्यांचे पेपर त्या ठिकाणी तपासले जातात. अशा प्रकारच्या पुढच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या NTA च्या वेबसाईटवर चालणार आहेत. आणि फायनल आन्सर की आल्यानंतर त्या फायनल आन्सर की वरनं विद्यार्थ्यांचे जे काही OMR सीट आहेत ते पुन्हा तपासून विद्यार्थ्यांचा फायनल रिझल्ट त्या ठिकाणी लावला जातो. तर अशा प्रकारचे पुन्हा ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी NTA च्या वेबसाईटवर घडणार आहेत आणि रिझल्ट लागल्यानंतर मग पुढे काही दिवसांनी ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी चालू असते. आणखी एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की रिचेकिंग रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर सीट. म्हणजेच एकदा चॅलेंजेस ॲक्सेप्ट झाले आणि पुन्हा सगळ्या गोष्टी अपडेट झाल्या तर पुन्हा तुम्हाला काही डाऊट असेल तर रिचेकिंग करता येतं किंवा रिव्हॅल्युएशन करता येतं का असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तशा प्रकारे कुठलीही सुविधा विद्यार्थ्यांना नाहीये. नो करस्पॉन्डन्स इन दिस रिगार्ड विल बी एंटरटेन. म्हणजेच तुम्हाला जो वेळ दिलेला आहे चॅलेंजेसचा त्या वेळेमध्येच ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. त्याच्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याची कंप्लेंट वगैरे ग्राह्य धरली जाणार नाही. द मशीन ग्रेडेबल आन्सर सीट्स आर इव्हॅल्युएटेड विथ एक्स्ट्रीम केअर अँड आर रिपीटेडली स्क्रुटिनाइज्ड. There is no provision for rechecking reevaluation of the answer sheets. This is because of the following reason. The OMR are machine gradable and are being evaluated through specific software impartial to all. म्हणजेच जे काही सॉफ्टवेअर आहे ते एकदम ट्रस्टेबल आहे असं NTA म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांना जेव्हा चॅलेंजेस आहेत त्याच वेळेस विद्यार्थी काही ॲक्टिव्हिटी करू शकतात. फायनल आन्सर की आल्यानंतर विद्यार्थी कसल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करू शकत नाही, पुन्हा रिचेकिंगला आपण टाकू शकत नाही असं NTA त्या ठिकाणी म्हणणं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये येत्या 4 ते 5 दिवसामध्ये ह्या ॲक्टिव्हिटी NTA ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्यांना करण्यासाठी अवेलेबल होऊ शकतात
आणि त्यानंतर फायनल आन्सर की नंतर NTA लगेचच आपला रिझल्ट सुद्धा डिक्लेअर करू शकतो। या संदर्भातली जेव्हा नोटीस येईल ती आपण YouTube चॅनलवर विद्यार्थ्यांना सांगणार आहोत। त्याचबरोबर चॅलेंजेस कशा प्रकारे करायचे आहेत ते सुद्धा आपण स्क्रीनवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवणार आहोत की कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे चॅलेंज करायचं आहे, प्रोव्हिजनल आन्सर कीला विद्यार्थी कशा प्रकारे चॅलेंज करू शकतात याची माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवरून विद्यार्थ्यांना देणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।